सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार बहुउद्देशीय विकास संस्था परभणीचा द्वितीय वर्धापन दिन संपन्न झाला। 1 जून रोजी परभणी शहरातील पोलीस हेडक्वार्टर येथील सह्याद्री लॉन सभागृहात द्वितीय वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा सन्मान करण्यात आला। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष व परभणी महानगरपालिकेचे प्रथम महापौर असणारे प्रताप देशमुख यांच्या यावेळी प्रमुख उपस्थिती होती। तर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा दौरा व्यस्त असल्याने त्यांनी फोनवरून सर्व सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या असून शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्न सोडवायला नक्की पुढाकार घेईल असेही यावेळी आश्वासन दिले। यावेळी प्रतापभैया देशमुख म्हणाले की आपण एक परिवार आहोत। कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा विषय आहे, मेडिकलचा विषय आहे आणि इतरही महत्त्वाचे विषयांची सोडवणूक करण्यासाठी शासन स्तरावर मागणी करून प्रश्न मार्गी लागण्यासाठी माझ्या वतीने मी प्रयत्न करील। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शिवाजीराव कोटे, सचिव जळबाजी गायकवाड, उपाध्यक्ष अब्दुल खालिद तसेच सदस्य माधव अण्णा लोकुरवार, मुरलीधर महाजन, अली साहब यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले। यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी बांधव उपस्थित होते। मी संस्थेचा उपाध्यक्ष आणि माझे अध्यक्ष श्री शिवाजीराव कोटे यांच्या आदेशावरून तुम्ही बोला म्हणून मी बोलत आहे। आमची संस्थेचं नाव सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार बहुउद्देशीय विकास संस्था परभणी, जिचा रजिस्ट्रेशन नंबर आहे 123/23। ही संस्था आम्ही आमच्या पोलीस विभागाकडे जे शासनाचे GR आहेत ते आम्हाला वेळोवेळी नोकरीच्या काळात आम्हाला ते पाहताच आले नाही। त्यामुळे प्रशासकीय विभागाने त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे एक संघटन स्थापन केलं। नाव ठेवून अगोदर 33 लोकांपासून सुरुवात होऊन आता आम्ही 250च्या वर आमचा हे आहे, सभासद संख्या आहे आणि महाराष्ट्रात नावाजलेली ही आमची संस्था आहे। कारण प्रत्येक जिल्ह्यातले संघटनेचे अध्यक्ष आपण पाहिलेले आहे, इथं आलेले आहेत, त्यांनी निवेदन दिलेलं आहे। आजचा आमचा हा द्वितीय वर्धापन दिन आहे। दिनांक 26ला आमचा वर्धापन दिवस होता, पण माननीय आपल्या पालकमंत्री मेघना दीदी यांनी आश्वासन दिलं होतं हजर राहण्याचं, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव त्या आल्या नाहीत। त्यांनी आपला मेसेज आम्हाला फोनद्वारे दिलेला आहे। त्यांनी आमच्या मागण्या विशेष करून शासन दरबारी मांडून त्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तसेच इतर मान्यवर आपल्या जिल्ह्याचे श्री राहुल पाटील साहेब, तसेच माजी प्रथम महापौर प्रतापभैया देशमुख, नावंदर साहेब असे मान्यवरांनी आज मंचावर येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे। आम्ही आमचे काय जे घराणे होते त्यांना मांडलेले आहेत निवेदना स्वरूपाने। परभणी जिल्हा सेवानिवृत्त संघटनेचा द्वितीय वर्धापन दिन आज साजरा झालेला आहे। आमच्या कार्यक्रमाला आरोग्य राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांनी फोनवरून आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे व त्यांनी सांगितलेलं आहे की मी आरोग्य सुविधेसाठी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे 100%। दुसरं, आमदार राहुल पाटील साहेब यांनी सुद्धा आमच्या समस्या ऐकून घेऊन त्यांनी निराकरण करण्याचं मान्य केलेलं आहे। प्रताप भैया सुद्धा आमच्या रूमसाठी प्रयत्न करत आहेत। आमचं 1 जुलैचं इन्क्रीमेंट झालेलं आहे, त्याचं वृत्तांकन आमचे राहुल भैया यांनी केलेलं होतं आणि ते 2.5 ते 3 लाख काहीतरी हे झालेले होते, लोकांनी पाहिलं होतं आणि लोकांनी बराचसा प्रतिसाद दिलेला होता। आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजीराव कोटे हे शिखर संस्थेवर सुद्धा आहेत आणि आमच्या जिल्ह्याचं संघटनेच्या माध्यमातून एक चांगलं काम असल्यामुळे आम्हाला जवळपास महाराष्ट्रातले 10 ते 12 जिल्ह्यातील लोक आले होते, अकोल्याहून लोक आले होते, वाशिमहून आले होते, नांदेडहून आले होते, आमच्या हिंगोली जिल्ह्याचे लोक होते, लातूरचे होते, बीडचे लोक होते। अशा सर्वांनी अतिशय उत्साहात आमच्या कार्यक्रमाला आम्हाला साथ दिलेली आहे, म्हणून या सर्वांचे आम्ही आभार मानतो।
आणि एक वेतन त्रुटी समिती महाराष्ट्रामध्ये आयोग झाल्यानंतर काही लोकांच्या कमी जास्त जेव्हा वेतन होतात तेव्हा लोक कोर्टात जातात, काही लोक कंप्लेंट करतात शासनाला, तेव्हा शासन वेतन त्रुटी समिती स्थापन करते. ते स्थापन केल्यानंतर तेव्हापासून पोलिसांची बाजू कुठल्याही पोलीस महासंचालकनं वेतन त्रुटी समितीला अहवाल दिलेला नव्हता. परंतु आम्ही परभणी जिल्ह्याच्या संघटनेने आमचे नांदेड, परभणी, हिंगोली